कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही आपल्या मोठ्या भावाला दादा, मोठ्या बहिणीला ताई म्हणता की नाही? किंवा तुम्ही स्वतः मोठे असाल तर जेव्हा तुमचं लहान भावंड आलं असेल, त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला ताई, दादा असं म्हटलं असेल, खूप छान वाटलं ना? खरं आहे, आपल्या बोलण्यावरूनच आपण कसे आहोत, आपण दुसऱ्याला किती मान देतो, या सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवणं, चांगलं गोड बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा काय झालं माहिती आहे? विक्रमादित्य आपल्या सैनिकांसोबत त्याच्याबरोबर शिकारीला गेले होते. शिकार करता 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 ते लोक भटकून गेले. राजा एकीकडे, मंत्री एकीकडे. आता एकमेकाला शोधणं चालू होतं. शोधायचं कसं? राजा शोधत होते, माझा मंत्री कुठे आहे? तेवढ्यात त्यांना एक साधू दिसला. तो एका झाडाखाली बसला होता. त्या साधूजवळ ते गेले आणि म्हणाला, साधू महाराज, तुम्ही कोणाला इथून जाताना बघितलं आहे का? तर तो साधू आंधळा होता बरं. तरी तो म्हणाला की हो, आत्ताच थोड्या वेळपूर्वी सगळ्यात पहिले तुमचा सेवक गेला, त्याच्यानंतर त्याच्या मागे मागे तुमचा सेनापती आणि त्याच्यानंतर तुमचा मंत्री. आता राजा आश्चर्यचकित होऊन गेले. हा तर आंधळा दिसतोय, मग त्याला कळलं कसं की माझा सेवक आणि मग सेनानायक आणि मग मंत्री गेला? त्यांनी विचारलं, तुम्हाला तर दिसत नाही ना, मग तुम्ही कसं ओळखलं? तो म्हणाला, महाराज, मी त्यांच्या बोलण्यावरनं त्यांना ओळखलं. कारण सगळ्यात पहिले जो आला त्यांनी म्हटलं, अरे अंधे, कोई निकला? आणि थोड्या वेळाने दुसरा माणूस आला. त्यांनी तो म्हणाला, सूरदास, यहाँ से कोई गया क्या? मी ओळखलं की हा तुमचा सेनानायक आहे. मग शेवटी जो आला त्यांनी म्हटलं, सूरदासजी, यहाँ से कोई निकला क्या? मी ओळखलं की हा तुमचा मंत्री असेल. आणि आता तुम्ही म्हणालात, साधू महाराज, इथून कोणी गेलं का? यावरूनच मी ओळखलं की तुम्ही नक्की राजा आहात. कुठल्याही व्यक्तीची वाणी, तो कसा आहे, त्याचं पद कोणतं आहे, ही ओळख करतो. आता विचार करा बरं, तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये आहात, कुली तुम्हाला दिसतो आहे आणि त्याला, ए कुली, उठाओ, कितना पैसा लोगे? आणि त्यांनी सांगितलं, हे बहुत ज़्यादा बता रहे हो, असं काही तुम्ही त्याच्याशी बोललात तर तो तुमचं काम करेल का? त्याच्या मनात येईल का? गरज म्हणून तर तुमचं सामान उचलेल. पण तेच जर तुम्ही म्हटलं त्याला, कुली दादा, आम्हाला मदत करणार का? हे सामान थोडं पोहोचवता का बाहेरपर्यंत? त्यालाही किती बरं वाटेल. आपल्या घरात येणाऱ्या भांडे घासणाऱ्या बाई, घर झाडणाऱ्या बाई, त्या आपल्याला किती मदत करतात. त्यांच्यामुळे आपल्या आईला आराम मिळतो. बरं, जर त्यांना, ए बाई, हे इथे नीट नाही पुसलं तू, असं या शब्दात जर बोललं तर ते आपल्याशी नीट वागतील का? नीट बोलतील का? पण तेच जर आपण त्यांना म्हटलं, मावशी, हे करता का थोडंसं प्लीज? मावशी, हे देता का मला? अशा भाषेत बोललं तर त्या पण प्रेमाने करतील. सन्मानसूचक शब्दांबद्दलही थोडीशी एक गंमत सांगते. माझा जन्म मध्य प्रदेशात झाला. तिथे लहान मुलांना सुद्धा आप संबोधन करतात. बेटा, आप बिस्किट खाएंगे, असं म्हणतात. आणि कोणी कोणाला एकदम तू म्हटलेलं आपल्यापेक्षा लहान याला इतर ते वाईट समजतात. पण महाराष्ट्रात तू म्हणजे आपुलकी. आपण आपल्या आजीला सुद्धा तू म्हणतो. पण हे सन्मान देणं फक्त मला वाटतं शब्दांपुरतं मर्यादित नसावं. आपल्या वागण्यातही दिसतो. आपण आप म्हणायचं कोणाला, ए आप ऐसा नहीं कर सकते, कुछ समजता नहीं आपको, असं आप म्हणून या भाषेत बोललं तर काय अर्थ तो आपचा, है ना? आणि तू म्हणूनही जर कोणाला म्हटलं प्रेमाने की तू माझं एक छोटंसं काम करतो का, तर तो आनंदाने करेल. आता सांगा बरं, तुम्ही मला कसं म्हणाल? आजी, तुम्ही छान गोष्ट सांगता असं म्हणाल की आजी, तुझी गोष्ट मला आवडते. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत.
तोपर्यंत बाय.